जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू, आरती ओवाळू, चरणी ठेवूया माथा। छेदी केले रामी तू अवतरलासी, तू अवतरलासी। जगदुद्धारासाठी, जगदुद्धारासाठी राया तू फिरसी। भक्त वत्सल खरा तू एक होसी, तू एक होसी। म्हणून शरण आलो, म्हणून शरण आलो तुमच्या चरणासी। जय देव, जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू, आरती ओवाळू, चरणी ठेवूया माथा। त्रैगुण पर ब्रह्म तुमचा अवतार, तुमचा अवतार। त्याची काय वर्णू, त्याची काय वर्णू लीला पामर। शेषाधिक शनले नलगे त्या पार, नलगे त्या पार। तेथे जडमूळ कैसा, तेथे जडमूळ कैसा करुणी विस्तार। जय देव, जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू, आरती ओवाळू, चरणी ठेवूया माथा। श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती दादा महाराजांना वंदन करून आणि श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद घेऊन आता आपण प्रबोधनाला सुरुवात करायची आहे। तत्पूर्वी एक सूचना करणार आहे। आज आहे 6 तारीख गुरुवार। आज 8 दिवसात 13 तारखेला 13 नोव्हेंबर गुरुवार या दिवशी आपल्याकडे आपण दीपोत्सव आणि अन्नकोट सोहळा करणार आहोत। तेव्हा सर्वांनी त्या दिवशी हजर राहायचं आहे। जे परगावी जाणार आहेत त्यांनी सांगायचं आम्ही येणार नाही, रिप्लाय द्या। बऱ्याच जणी ह्याला चाललेत ना, शुकताला सप्ताह असं ते जे हजर आहेत त्यांनी या, जे आले नाहीत त्यांना निरोप द्या। शेजार पाजार मैत्रिणी तुमचे काही पाहुणे कोणी असतील ते सगळ्यांना घेऊन या। आपल्याला बहुसंख्येनेच हजर राहायचं आहे आणि आपल्याला हा अन्नकोट आणि दीपोत्सव साजरा करायचा आहे। आज पुण्यामध्ये दादांच्या मठामध्ये आज दीपोत्सव चालू आहे। आता आपली इकडं आरती चालू आहे, तिकडं त्यांचा उत्सव चालू आहे। आपण शुभेच्छा त्यांना दिले, आपल्या मंडळाच्या वतीने दिलेल्या आहेत। आता त्या संबंधी थोड्या सूचना करते। अन्नकोट म्हणजे 56 भोग, 56 पदार्थांचा देवाला नैवेद्य दाखवायचा। आता प्रत्येकाला वाटतं काय माझा पण तिथं सहभाग असावा, माझा पण एक नैवेद्य माझ्या हातचा जो मी केलेला आहे तो पण देवाला दाखवायचा, असं प्रत्येक जणाला वाटतं। त्यामुळे प्रत्येकाला ही संधी मिळणार आहे। प्रत्येकीने 1 किंवा 2 पदार्थ आणायचे। आपण गेल्या वर्षी गायकवाड वहिनींच्याकडे केलेला होता, त्याच्या आधी आपला इथं पण झालेला आहे। प्रत्येक 40 ते 50 लोक आपल्याकडे येणार आहेत। त्या लोकांना पुरेल एवढा प्रसाद आणायचा आहे। आपण ठेवताना इथं ठेवणार आहेत प्रसाद दरवर्षीप्रमाणे द्रोणातच, द्रोणात ठेवून तेवढ्याच द्रोणभर फक्त जादाचा तुम्ही प्रसाद प्रत्येक जे काय आणाल ते पाव किलो फक्त आणायचं। पाव किलोपेक्षा जास्त आणायचं नाही, उरवायचं नाही आहे आणि कमी पण पडू द्यायचं नाही। तेव्हा सगळ्यांनी जर टिकण्यासारखं असेल तर आदल्या दिवशी प्रसाद आणून द्यायचा आणि जर लगेच लगे खाण्यासारखं असेल तर त्या दिवशी दुपारी 4 वाजता आणून द्यायचा आहे। प्रत्येकाने येताना 2-2 पणत्या आणायच्या, तेलाच्या नाही मेणाच्या पणत्या आणायच्या। तेलाचे ते भानगडी करायचे नाही, तेल सांडलं केलं वाती घाला ते करायचं नाही। मेणाच्या पणत्या प्रत्येकीने 2-2 आणायच्या। मग बाकी फुलाची वगैरे रांगोळीची व्यवस्था आपण इथं करणार आहोत। फक्त सगळ्यांची त्या दिवशी मदत लागेल। पणत्या लावाव्या लागतील, रांगोळ्या काढाव्या लागतील, इथं आपल्याला मांडावं लागेल ना इथं। इथली आता इथली पद्धत जरा थोडीशी बदलावी लागेल इथली व्यवस्था। त्यामुळे त्या दिवशी सगळ्या तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे। सगळ्यांनी लवकर यायचे। त्याच्यात आधी मी सूचना तुम्हाला ह्याच्यात टाकणारच आहे 1 दिवस आधी आपल्या ग्रुपवर, त्या सूचनेप्रमाणे। आणि काही तुम्हाला शंका असेल तर विचारू शकता, फोनवरून विचारा। ग्रुपमध्ये शंका विचारायची नाही, वैयक्तिक फोन करून विचारा।
सूचना सगळ्यांना कळल्या? आपापल्या जवळ 40 ते 50 लोक पाहिजे आणि श्री आणि सौ दोघांना आमंत्रण आहे. दोघांनी यायचंय बरं का. सगळ्यांना सांगा घरी. ठीक आहे. बरं, असा एक प्रश्न आहे सगळ्यांना. विष्णू सहस्रनाम कोण कोण रोज घरी म्हणतं? हात वर करा. पाठ आहे? पाठ आहे म्हणता. बरं, बघून कोण कोण म्हणतं? बघून तुम्ही म्हणता, पाठ नाही आहे, बघून म्हणता. बरं, तिकडं जेंट्समध्ये आहेत का सगळे? नाही का? ओके, ठीक आहे. असं ते बघून म्हणतो का? ठीक, हरकत नाही. बघून म्हणता तरी हरकत नाही. पण कसं आहे, संस्कृत जे श्लोक आहेत, स्तोत्र आहेत, त्याची संथा घ्यावी लागते. संथा घेतल्याशिवाय संस्कृतचा कुठला एक शब्द सुद्धा तुम्हाला उच्चारता येणार नाही. आणि उच्चारायचा नाही का? तर संस्कृतचे उच्चार शुद्ध आणि स्पष्ट यावे लागतात. तर रस्व दीर्घ सुद्धा तिथं अर्थ बदलतो. म्हणून संथा घेतल्याशिवाय कोणतंही संस्कृत आपण शिकायचं मनाने म्हणायचं नाही. ऐका तुम्ही. ऐकून जर तुम्हाला पाठ झालं तर तुम्ही म्हणू शकता बघून. आता मोबाईलवर लावतात विष्णू सहस्रनाम, मोबाईलवर आपल्याला म्हणता येतं. ऐकायचं आणि मग म्हणायचं. तर त्या विष्णू सहस्त्र नाम संबंधी मी आज तुम्हाला थोडंसं सांगणार आहे की त्याचं महत्त्व काय आहे. विष्णू सहस्रनाम का म्हणायचं, कशासाठी म्हणायचं, कोणी म्हणलेलं आहे, कोणाकोणाचा ह्याच्यामध्ये संबंध आलेला आहे, तर ते मी थोडक्यात सांगणार आहे. आता विष्णू सहस्रनाम हे स्तोत्र जवळजवळ हजारो वर्षापासून लोक म्हणत आलेली आहेत. हजारो, मग किती, 2, 4, 5, 10, कितीतरी लाखो, हजार नाही मी लाखो म्हणते, इथपासून म्हणत आलेले आहेत लोक. संत, महात्मे, अधिकारी, आपले सगळे सामान्य लोक. म्हणजे किती वर्षापासून विष्णू सहस्रनाम चालू आहे बघा. आणि या विष्णू सहस्रनाम नामाची आत्तापर्यंत कितीतरी आवर्तनं झालेली असतील. मी म्हणलं, तू म्हणलं, अशा लाखोनी कोटीनी झाली असतील आवर्तनं. आणि ह्या आवर्तनाची जर आपण मोजमाप केली तर त्याला गणतीच नाही, कल्पनाच नाही आहे. कितीतरी विष्णू सहस्रनाम म्हणलं गेलेलं आहे. त्यामुळं हे स्तोत्र एक अलौकिक आणि प्रभावी ठरलेलं आहे. इतकं विष्णू सहस्रनामाला महत्त्व आहे. मग त्याचे काय फायदे, ते म्हणल्यावर काय होतं, हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. आता आत्तापर्यंतच्या असंख्य महात्म्यांनी या स्तोत्राची स्वतः अनुभूती घेऊन दुसऱ्याला उपासना दिलेली आहे. मला अनुभव आला, मी तुम्हाला सांगणार. तुम्हाला छान अनुभवला, तू म्हणाल अगं म्हण, असं असं तुला होतंय ना, तू पण म्हण. असा प्रचार होत गेलेला आहे या विष्णू सहस्रनामाचा. आता जे संतांची चरित्र आहेत, असंख्य चरित्र, संत आपले खूप होऊन गेलेत, आपल्या महाराष्ट्रात नाही भारतात होऊन गेलेले आहेत खूप. प्रत्येक संताच्या चरित्रामध्ये या स्तोत्राचा महत्त्व आलेलं आहे. विष्णू सहस्रनामाचं पूजा श्रीयुत शिरीष दादा कवडे, मोठे संत होऊन गेले, यांनी विष्णू सहस्रनाम रहस्य या पुस्तकामध्ये विष्णू सहस्रनामाच्या संबंधित अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यातली एक गोष्ट तुम्हाला मी सांगते. शिर्डीचे साईबाबा, शिर्डीला रामदासी बुवा म्हणून एक सेवेकरी शिर्डीच्या साईबाबांच्या देवळामध्ये विष्णू सहस्रनाम आणि अध्यात्म रामायण ह्याची पारायणं सतत करत असत. तिथं राहायलाच होते तिथं आणि रोज त्याची पारायणं करायची जमेल तशी, 7 दिवसाची, 5 दिवसाची, 2 दिवसाची. विष्णू सहस्रनाम काय दिवसभर तुम्ही 108 वेळा जरी वाचलं तरी ते कमीच आहे. मग रोज पारायण करत असताना साईबाबांनी पाहिलं की हा रोज इथं पारायण करतो. एक दिवशी साईबाबांच्या पोटात दुखायला लागलं, खूप कळा यायला, त्यांना सहन होईना. म्हणून त्यांनी सांगितलं कुणाला, रामदासी बुवांना, अरे माझ्या पोटामध्ये खूप कळा यायला लागल्या, खूप दुखतंय, तू बाजारामध्ये जा आणि सोनामुखी नावाचं औषध घेऊन ये. तो म्हणला ठीक आहे. आता गुरुनी सांगितलं नाही कसं म्हणायचं. पोथ्या वाचता वाचता त्यांनी पोथ्या गुंडाळल्या, ठेवल्या आणि तो गेला बाजारामध्ये आणायला गेला. तेवढ्यात साईबाबांनी बघितलं की ह्यानी पोथ्या गुंडाळून ठेवल्या आणि हा बाजारमध्ये गेलाय आणायला माझंच औषध. त्यांनी विष्णू सहस्रनामाची पोथी काढली, हातामध्ये घेतली
शेजारी एक सेवेकरी होता, त्याला सांगू लागले, अरे त्याला मी आता औषध आणायला सांगितलं, तो गेला, पण हे विष्णू सहस्रनामाची पोथी एकदा माझा जीव एवढा घाबरा व्हायलेला, कासावीस व्हायलेला, मला काही सुचणं कळणं काय करावं असं साईबाबा म्हणतात. त्याने काय केलं, विष्णू सहस्रनामाची पोथी घेतली, आपल्या छातीवर घट्ट धरली आणि या स्तोत्राचा पाठ केला. एवढा त्यांना अलभ्य लाभ झाला त्याचा की प्रत्यक्ष भगवंताने त्यांना दर्शन दिलं. साईबाबांना फक्त एकदा विष्णू सहस्रनामाचा पाठ म्हटला आणि भगवंताने दर्शन दिलं आणि त्यांचा जीव घाबरा जो होत आता तो एकदम शांत झाला, मन शांत झालं आणि एकदम ते शांत झाले. असं त्यांनी त्या शेजारी असलेल्या सेवेकराला सांगितलं. इतक्या विष्णू सहस्रनामाचं हे महत्त्व असताना मी त्याला सांगितल्याबरोबर हा सोनामुखी आणायला बाजारामध्ये गेला. मग ह्याच्यावरून एवढे अवतारी सत्पुरुष त्यांची सुद्धा या विष्णू सहस्रनाम स्तोत्रावर केवढी श्रद्धा दिसून येते बघा. या प्रसंगावरून आपल्याला कळतं की साईबाबा सुद्धा विष्णू सहस्रनाम म्हणत होते. त्याच्यानंतर दासगणू महाराजच्या प्रभावाने त्यांच्यावर एका मांत्रिकाने हे केली होती, प्रयोग केला होता, पण तो प्रयोग त्यांचा असफल झाला. कशामुळं? विष्णू सहस्रनामाच्या स्तोत्रामुळं, त्याच्या प्रभावामुळं. अशी खूप उदाहरणं आहेत. आता टेंबेस्वामी, दत्त संप्रदायातले टेंबेस्वामींनी तर ह्या विष्णू सहस्रनाम लोकांना इतकं म्हणायला सांगितलं, इतकी उपासना करायला सांगितली की लोकांना त्यातनं दुःख मुक्त केलं, बाधा मुक्त केलं, संकट मुक्त केलं. त्याच्यानंतर गुळवणी महाराजांनी तर सांगितले की तुम्ही जर हे विष्णू सहस्रनामाचं चिंतन केलं, पठण केलं, श्रवण केलं तर आपल्या सगळ्या संकटापासून आपली मुक्तता होते. पारमार्थिक आणि ऐहिक आपल्याला सुख मिळतं. आता या स्तोत्रामध्ये या विष्णू सहस्रनामच्या प्रत्येक शब्दामध्ये अशुभ नाहीसं करण्याची परममंगल अशी मंत्रशक्ती आहे. प्रत्येक शब्दामध्ये जे केवढं महत्त्व आहे बघा. सहस्रनाम आहे, एकदा देवाचं नाव घेतलं तर आपल्याला किती हायसं वाटतं, छान वाटतं, एकदम आपल्याला ऊर्जा मिळते. जवळ काहीतरी कवच निर्माण झाल्यासारखं, संरक्षण कवच निर्माण झाल्यासारखं वाटतं. श्रीराम नुसतं म्हणलं तर, श्री स्वामी समर्थ म्हणलं तर. मग ह्यात सहस्रनाम आहेत. 1000 नामं घेतल्यावर केवढं पुण्य मिळणार आहे, केवढी शांती मनाला मिळणार आहे. इतकं महत्त्व या विष्णू सहस्रनामाचं आहे. आता गुळवणी महाराज आणि मामासाहेब देशपांडे हे दोघं गुरु आणि शिष्य हे पण नेहमी या विष्णू सहस्रनामाचा पाठ करायचे. आता एका परिचिताने सांगितलेले प्रसंग आहे हा. रस्त्याने एकदा या बाई चालल्या होत्या, ओळखीच्याने सांगितलेला हा. तर तिची मैत्रीण भेटली आणि दोघींचा संवाद. दोघी बोलायला लागल्या, कसं काय, बरं आहे का, ठीक आहे का. आता आपल्या मैत्रिणी गाठ पडल्यावर सहज बोलतं की काय बरेच दिवसांनी भेटली वगैरे. मग ती मैत्रीण तिला सांगायली, अगं बरं झालं तू भेटली, मला तुला सांगायचंच होतं. गेली किती दिवस झाले मला झोपच येत नाही. रात्री अखंड मी जागी असते, पूर्ण दिवसा झोपते, पण रात्री मला झोप अजिबात येत नाही. अशी मी रात्री बसून असते. ती म्हणली का गं? रात्री मला झोप न यायचं कारण माझ्या घरात 3 ते 4 व्यक्ती, मृत झालेल्या व्यक्ती मला दिसतात. मला करत नाहीत, काही त्रास देत नाही, पण मला घाबरायला होतं, भीती वाटते, त्याच्याने मला झोप येत नाही. मग तिच्या मैत्रिणीने सांगितलं, अगं एवढंच आहेस ना, तू दर बुधवारी विष्णू सहस्रनामाचा पाठ करत जा. तिने ते ऐकलं आणि दर बुधवारी 4 वेळा जर तुम्ही विष्णू सहस्रनामाचा पाठ केला तर गेलेल्या व्यक्तींना, आपल्या पूर्वजांना गती मिळते आणि त्यातून त्यांची या योनीतून मुक्तता होते. एवढं महत्त्व आहे विष्णू सहस्रनामाचं. तेव्हा दर बुधवारी आपण जर 4 पाठ केले
तर आपल्या पितरांची मुक्तता होते, मोक्ष मिळतो आणि कुठल्या योनीत असेल तिथून त्यांची मुक्तता होते. आता ज्यांच्यामुळे आपल्याला अस्तित्व मिळालेलं आहे त्या पितरांना संतुष्ट करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी म्हणून आपण शक्यतो रोज पाठ करावेतच. संकल्प करायचा आणि पाठ करायचा, त्यांना मोक्ष मिळावा, मुक्ती मिळावी म्हणून पाठ करायचे असतात. आधी आपल्या खरं तर माहेरच्यांनी म्हणजे जी सासरी मुलगी आलेली तिने माहेरच्या मृत व्यक्तीसाठी सुद्धा, पितरांसाठी सुद्धा विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे. सासरच्या लोकांसाठी तर आहेच आहे, सासरच्या लोक जे पितर आहेत त्यांच्यासाठी करायची, पण माहेरच्या लोकांसाठी सुद्धा करायला काहीही हरकत नाही असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. मग विष्णू सहस्रनामाचे अजूनही काय काय उपयोग आहेत, अजून फायदे काय? तर तुमचा व्यवसाय आहे, व्यवसायाचा उत्कर्ष होतो, आपले सुसंबंध आपापसातील सुसंबंध वाढतात, आर्थिक विकास होतो, शत्रुभाव नष्ट होतो आणि मानसिक समाधान तर मिळतंच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या पितरांना सद्गती प्राप्त होते. हे जास्त महत्त्वाचं आहे. विष्णू सहस्रनामाचं महत्त्व, पितरांना सद्गती मिळते. आद्य शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे, महाभारत म्हणजे गाय, महाभारत म्हणजे त्यांनी गाईचं त्यांना उपमा दिली. गीता म्हणजे गाईचं दूध. पुन्हा बघा, महाभारत म्हणजे गाय आणि गीता ही गाईचं दूध आणि विष्णू सहस्त्रनाम म्हणजे तूप. अशा या तीन ह्याच्यानी तिचा गौरव केलेला आहे. महाभारत गाय, गीता दूध आणि विष्णू सहस्त्रनाम हे तूप. किती छान वाटतंय ऐकायला. आता टेंबे स्वामींना एकदा असा काय अनुभव आला बघा. दत्त संप्रदायातले टेंबे स्वामी, एकदा एका मांत्रिकाने त्यांच्यावर प्रयोग केला. प्रयोग केल्याबरोबर आता ते विष्णू सहस्त्रनाम त्यांचं नेहमीच म्हणायचे, ते ना नेहमी म्हणजे दिवसभर म्हणत असतील ते, माहीत नाही. त्या मांत्रिकाने त्यांच्यावर प्रयोग केल्याबरोबर ती शक्ती, वाईट शक्ती त्यांच्याकडे आली, त्यांच्या जवळपास आली की काय त्या शक्तीला वाटलं माहीत नाही, तशीच ती शक्ती उलट त्या मांत्रिकाकडे गेली आणि मांत्रिकालाच त्या शक्तीचा त्रास होऊ लागला, वाईट शक्तीचा. ज्या उद्देशाने केली तो उद्देश सगळा त्यालाच, तो आजारी पडला, काहीतरी त्याचं वेगवेगळं घडायलेलं, वाईट वासना झाली, विचार वेगळे, काही त्याला येईना, काही समजेना, वेड्यासारखं करू लागला. आणि मग त्याच्या लक्षात आलं की आपण टेंबे स्वामींच्यावर ही जी हे मांत्रिकाने त्या प्रयोग केला होता ते चुकीचा होता. मग त्याला कळलं की त्यांच्याकडे आपल्याला जायला पाहिजे. मग तो त्यांच्याकडं टेंबे स्वामींच्या कळाला, पाया पडला, नमस्कार केला, क्षमा मागितली. त्यांनी पण त्याला माफ केलं आणि सांगितलं त्याला काही होणार नाही, जा. ती शक्ती बरोबर त्यांनी त्याच्यातनं काढून घेतली. म्हणजे विष्णू सहस्त्रनाम त्यांनी सांगितलं की माझा विष्णू सहस्त्रनामाचा नित्य नेम आहे, त्यामुळे कुठलीही वाईट शक्ती माझ्याकडे येणार नाही, माझं कोणतंही वाईट करणार नाही. तुम्ही कोणत्याही संप्रदायाचे असाल, कोणत्याही देवाचे भक्त असाल, शेवटी ईश्वरी तत्व एकच आहे. अंतरी तत्व काय शेवटी एकच आहे, सगळे मिळून एक. फक्त देव एकच आहे, सगळा परमेश्वर एकच आहे. तुम्ही कोणाची उपासना करा शेवटी तिथंच आहे. तुम्ही जर कोणत्याही देवतेचे उपासक असला तरी दररोज विष्णू सहस्रनाम म्हणत चला. का होतं याच्यामुळे? आपल्या प्रापंचिक समस्या कमी होण्यास मदत होते आणि आपल्यावर जी संकट येतात त्या संकटाला तोंड द्यायचं आपल्याबरोबर सामर्थ्य येतं. तेव्हा विष्णू सहस्रनामाचं महत्त्व. आता विष्णू सहस्रनामात तुम्हाला सांगते की प्रत्येक काही त्यातले श्लोक आहेत, त्या प्रत्येक श्लोक कशासाठी म्हणायचा, त्याचा फायदा आहे काय ते तुम्हाला मी सांगते. आता श्लोक ह्यातला 27वा कोणता आहे? 27वा श्लोक. सर्वग सर्वविद भानुर विश्वक्सेनो जनार्दन वेदो वेद विदव्यंगो वेदांगो वेद कवी.
हा 27वा श्लोक आहे. कशासाठी म्हणायचा? तुमच्या बुद्धीमध्ये वाढ होण्यासाठी. खरं तर हा 3 वेळाच म्हणायचा आहे, पण हल्ली आपटे ह्यांचे मिरजेचे आपटे होते, त्यांनी किती विष्णू सहस्रनामाचे आणि गीतेचे पाठ केलेले, हजारो, आपले कितीतरी झालेत. आपण 2 वर्ष करत होतो कोरोनापासून. त्यांच्याकडनं माहिती आली ही की तुम्ही जर एखाद्या संकल्प केला बुद्धीत वाढवण्यासाठी, मुलाला, नातवाला, नातीला, कुणासाठी, स्वतःसाठी, व मला आता विस्मरण होते, काहीतरी होतंय, त्रास होतोय, लक्षात राहत नाही, संकल्प करायचा आणि 3 वेळा फक्त तो हा श्लोक म्हणायचा 27वा. पण त्यांनी परवा सांगितलं, आपटे नाही तर त्यांच्या जागी ते कुलकर्णी म्हणून आहेत, त्यांनी सांगितलं की दिवसभर जर तुम्ही तो श्लोक म्हणत राहिला तरी खूप त्याचा फायदा होणार आहे. फक्त संकल्प करायचा आणि दिवसभर तो एकच श्लोक आहे, हरकत नाही दिवसभर म्हणायला. एकदा, 2दा, 3दा, 4 वेळा म्हणलं की 5व्यांदा पाठ होऊन जातो. त्याच्यानंतर दुसरा श्लोक आहे 32वा. महाबुद्धीर महावीर्यो महाशक्तीर महाद्युती अनिर्देश्य वपुर विष्णू श्रीमान मे आत्मा महाद्रिद्रुप. हा गणितासाठी आहे. तुमचं गणितात जर तुम्हाला प्रावीण्य मिळवायचं असेल, हे स्वतःसाठी आहे, मुलासाठी आहे, नातवंडासाठी बरं आहे बरं का. आजीने केलं तरी चालतं, आईने केलं तरी चालतं, स्वतःसाठी केलं तरी चालतं. हा पण श्लोक असाच आहे. तुम्ही 3 वेळा म्हणा, अगर दिवसभर म्हणा. 45वा श्लोक आहे भूत भव्य भवन्नाथ पवन पावनो नलहा काम हा कामकृत कांत काम काम प्रदो प्रभू. हा आहे कोणतंही कार्य सिद्धी जर जायचं असेल, एखादं आपण कुठलं काम काढलंय पण हे आपल्याला थोडी शंका वाटते की हे पूर्ण होईल का नाही, ह्यात यश मिळेल का नाही, तेव्हा हा श्लोक तुम्ही दिवसभर म्हणायचा. 55वा श्लोक आहे व्यवसायो व्यवस्थान संस्थानम स्थानबुद्धी परधी परमस्तुष्ट पुष्ट पुष्ट शुभेक्षा. आता हा आहे त्याच्यासाठी, व्यवसाय वृद्धीसाठी आहे, व्यवसाय तुमचा चांगला चालावा म्हणून. 59वा श्लोक आहे विस्तार स्थावर स्थाणु प्रमाणम बीजम अव्ययम अर्थो नर्थो महाकोशो महाभोगो महाधनः. हा आहे आपल्या अर्थप्राप्तीसाठी. ज्यांना अर्थाची पैशाची विवंचना आहे त्यांनी हा श्लोक जर संकल्प करून म्हटला तर तुम्हाला कुठंही पैशाला कमी होणार नाही, कमी पडणार नाही, लक्ष्मी प्राप्त होते. आणि सगळ्यात शेवटचा श्लोक म्हणजे सेकंड लास्ट 120 आहे. 119वा आत्मयोनी स्वयंजातो वैखान सामगायनः देवकी नंदन सष्टा क्षितिज पापनाशना. हा 19वा श्लोक आहे. तुमच्या हातून कळत नकळत जर एखादं पाप झालं असेल, चुकून किंवा मुद्दामून जरी केलं असेल, तरी यातून ह्या पापातून मुक्त होण्यासाठी, पापक्षालन करण्यासाठी म्हणून हा 119वा श्लोक म्हणायचा. आपण त्यातनं आपल्याला पापापासून मुक्ती मिळते. तेव्हा आज आपण विष्णू सहस्रनाम, तसं अवघड आहे हा विषय, खूप खूप अवघड आहे. मला जेवढा प्रयत्न, माझ्या बुद्धीला जेवढं झेपेल तेवढं मी सांगितलं. पण शक्यतो तुम्ही विष्णू सहस्रनाम म्हणा. जे म्हणतात ते प्रश्नच नाही, पण जे म्हणत नाही ती सुरुवात करा, म्हणायला लागा. ऐका, आधी ऐका आणि मग तुम्ही म्हणायला सुरुवात करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जिथे स्वामी पाय तिथे देव पाय. स्वामींच्या बद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे. इतके अनुभव इतके अनुभव आलेत की काही सांगता सोय नाही. पदोपदी स्वामी भेटतात, पदोपदी स्वामींचा अनुभव येतो.